श्री कोंडेश्वर संस्थान बडनेरा यांच्या वतीने दिनांक 7 ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान दररोज सायंकाळी 6 ते 7 या वेळेत हरिपाठ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। हा हरिपाठ राधाकृष्ण सपाटे भजनी मंडळ बडनेरा सादर करणार आहे। रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता सुंदरकांड कार्यक्रमाचे आयोजन असून तो श्रीरामचरित मानस मंडळ नवी वस्ती बडनेरा सादर करणार आहे। महाशिवरात्री दिनी यात्रा महोत्सव साजरा होणार असून रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 3:30 वाजता श्रींचा अभिषेक अध्यक्ष व सर्व विश्वस्तांच्या हस्ते करण्यात येणार आहे। त्याच दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 मध्यरात्री 2 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे। सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9:30 ते 12 या वेळेत हभप श्री सोपान महाराज गोडबोले बडनेरा यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर दुपारी 12:30 ते 3:30 या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। यात्रेच्या अनुषंगाने दुकानदारांसाठी प्लॉट वाटप गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे। यासाठी बंडू संतरणकर, सुरेश भाऊ तेटू, आशिष अग्रवाल, पंकज हटवार, प्रफुल्ल कदम, सुशांत बारापात्रे, अविनाश तेटू, अंकुश पकडे, प्रवीण दातीर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या सर्व भक्तिमय कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री रमेश पकडे, अध्यक्ष श्री कोंडेश्वर संस्थान यांच्या वतीने करण्यात आले आहे। शिवरात्री महोत्सवामध्ये रविवार दिनांक 15 फेब्रुवारी मी श्री रवींद्र महादेवराव बारापात्रे, सचिव श्री तीर्थक्षेत्र कोंडेश्वर संस्थान अंजनगाव बाळे। यावर्षी रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी भव्य महाशिवरात्री यात्रा महोत्सव आयोजित केलेला आहे। भाविक भक्तांच्या सुविधेकरिता 10 ते 12 दर्शन रांगा वाढवून त्यांना दर्शन सुलभ होईल त्यांच्या थंड पाणी पिण्याची व्यवस्था, तसेच जंगली परिसर असल्यामुळं रात्रीचं दर्शन या ठिकाणी बंद राहील आणि सकाळी 6 नंतर भाविक भक्ताकरिता दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे। ती रात्रीला 12-1 वाजेपर्यंत सातत्याने सुरू राहील। त्यांच्या फराळाची थंड पाण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे। सुरक्षा रक्षक आणि पोलीस विभाग यांच्याने यात्रेमध्ये सुव्यवस्था कशी निर्माण करता येईल या दृष्टीने तो देखील प्रयत्न पोलीस विभागाकडून आणि संस्थांच्या माध्यमातून जास्तीत जास्त सुरक्षा रक्षक घेऊन सुलभ दर्शन होण्याकरिता संस्थांचा प्रयत्न आहे। सर्व भाविक भक्तांना कोणत्याही प्रकारच्या यात्रेमध्ये गैरसोय होणार नाही या गोष्टीकडे संपूर्ण विश्वस्त मंडळीचं कायमस्वरूपी लक्ष राहतं।